विक्रोळीत एका 36 वर्षीय महिलेची तिच्याच घरात गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली होती। मात्र अवघ्या 8 तासात विक्रोळी पोलिसांनी सूत्र फिरवत या घटनेतील आरोपी हनन शहा याला अटक केली। मयत महिला सुमन सूरजलाल ही महिला हनन शहासोबत बॅग बनवण्याच्या कंपनीत काम करत होती। या ठिकाणी आरोपी हनन शहा व मयत महिला सुमन यांचे अनैतिक संबंध जुळले। मयत सुमन ही महिला आरोपीला वारंवार आपल्याशी लग्न करण्याची मागणी करत होती। याच गोष्टीचा राग काढत आरोपीने तिचा पती कामाला गेल्याची संधी साधत तिच्या घरी येऊन तिच्याशी वाद घातला। हे भांडण अति विकोपाला गेल्याने त्याने तिचे हात बांधले आणि जवळ असलेल्या चाकूने तिचा गळा चिरत तिची हत्या केली व तेथून पळ काढला। पहाटे कामावरून तिचा पती घरी आला व त्याने आपल्या पत्नीला मृत अवस्थेत पाहिल्याने त्याला मोठा धक्का बसला। त्याने त्याच क्षणी विक्रोळी पोलिसांना माहिती दिली। परिमंडळ 7चे उपायुक्त विजयकांत सागर यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून 10 वेगवेगळ्या प्रकारची पथके तैनात केली। सीसीटीव्ही आणि तांत्रिक गोष्टींच्या आधारावर विक्रोळी पोलिसांनी अवघ्या 8 तासात आरोपीला ताब्यात घेतले आणि या घटनेचा छडा लावला। मार्केट आहे त्या भागामध्ये एका महिलेची हत्या झाल्याचं माहिती पोलीस स्टेशनला मिळाली होती। सकाळी 6 वाजेच्या दरम्यान ही माहिती मिळाली होती। त्यानंतर जे आहे आमची पोलीस स्टेशन तिथे गेली आणि त्यानंतर सर्व अधिकारी जे आहेत तिथं पोहोचलो आणि त्यानंतर जे आहे सर्व आमचे विशेष जे पथक आहेत परिमंडळातील सर्व पोलीस स्टेशनचे खास जे DBचे पथक आहेत त्यांना बोलवलं होतं। एकूण 10 टीम बनवलेल्या होत्या आणि अतिशय वेगानं जे आहे की हा तपास मान्य पोलीस आयुक्त सर, मान्य स्पेशल CP सर, त्याचबरोबर जॉईंट CP सर लॉ अँड ऑर्डर आणि ॲडिशनल CP सर इस्ट्रिजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आलेला आहे आणि कुठलाही क्लू नसताना अवघ्या 8 तासामध्ये हा गुन्ह्याची उकल होऊन आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे।